मंडळी, दसरा हा सण केवळ सण नाही, तर तो चांगुलपणाचा अधर्मावर मिळवलेला विजय आहे. या दिवशी दोन महान पौराणिक कथा आपल्याला आठवतात. पहिली कथा आहे महिषासुराची. महिषासूर हा अत्यंत बलवान असुर होता. त्याने ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला होता की त्याला कोणत्याही पुरुषाने मारले तर तो मरणार नाही. पण त्या वराचा अहंकार त्याला खूप घातक ठरला. देवांना हरवून त्याने स्वर्गावर आपले अधिराज्य गाजवले. देव घाबरून गेले. तेव्हा सर्व देवांनी मिळून आपले तेज, आपली शक्ती एकवटली आणि निर्माण झाली एक अद्भुत शक्ती, दुर्गा माता. सिंहासनावर आरूढ झालेली ही माता महिषासुराच्या समोर उभी टाकली. त्यांच्यात युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध 9 रात्री 10 दिवस रणांगणात सुरू राहिलं. शस्त्रांचा प्रचंड लढा झाला आणि शेवटी दशम्या दिवशी माता दुर्गेनं महिषासुराचा वध केला. तो दिवस ठरला विजयादशमी, म्हणजेच विजयाचा दिवस. आता दुसरी कथा रामायणातील आहे. प्रभू श्रीरामांनी रावणाविरुद्ध 10 दिवस चाललेलं महायुद्ध लढलं. रावणाचा अहंकार, त्याची दुष्टबुद्धी कितीही मोठी असली तरी दशम्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि त्या विजयाच्या आठवणीत आजही रावण दहन करून लोक सत्याचा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दसरा सांगतो, कितीही मोठं वाईट असलं तरी ते जास्त दिवस टिकत नाही. सत्य, सद्गुण आणि धर्माचा विजय निश्चित असतो आणि म्हणून लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. कारण विजयादशमी म्हणजेच यशाचा आणि शुभारंभाचा दिवस.